नळदुर्ग नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट पूर्ण ताकदीनं निवडणूक लढविणार आहे। या निवडणुकीत जिंकण्याचा संकल्प आणि निर्धार राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी व्यक्त केलाय। या संपूर्ण घडामोडींबाबत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांशी आमचे प्रतिनिधी आयुब शेख यांनी विशेष बातचीत केली आहे। पाहूया धाराशिव जिल्ह्यातून आलेली एक मोठी राजकीय अपडेट। नळदुर्गच्या नगरपालिकेमध्ये नक्कीच राजकीय भूकंप आपल्याला पाहायला मिळत आहे। नुकतंच या ठिकाणी जे आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाने जे आहे नक्कीच या ठिकाणी राजकीय भूकंप घडवले आहे। ज्यांनी घडवले असे राजकीय किंगमेकर म्हणून ज्याची ओळख नळदुर्गमध्ये आता निर्माण झालेली आहे। एक लाट जी आहे राष्ट्रवादीच्या माध्यमातून वेगळ्या रीतीने या ठिकाणी राजकीय हे सर्व समीकरण कसं जोडून आणलं आपण? प्रथम मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्राच्या वतीने आपण इलेक्ट्रॉनिक मीडिया आयुब भाई आपलं या ठिकाणी मी अभिनंदन करतो की आपण आम्हाला बोलवलात आणि आपण आमची या ठिकाणी इंटरव्ह्यू घेत आहात, त्याबद्दल आपल्या चॅनलचं आणि आपलं हार्दिक अभिनंदन। प्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे नेते, देशाचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांनी या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकर, मौलाना आझाद यांच्या समीकरणाने संबंध महाराष्ट्रामध्ये आमची आयडिओलॉजी आहे, आमची अजितदादाची एक आयडिओलॉजी आहे की सर्व धर्म समभाव, सर्व महाराष्ट्रातील लोकांना, सर्व जाती धर्माच्या लोकांना विचारात घेऊन ह्या महाराष्ट्राचं भविष्याचं राजकारण करण्याची नीती आदरणीय अजितदादा पवार साहेबांकडे आहे आणि त्यांच्या नेतृत्वाला आम्ही सलाम करतो आणि त्याला मानतो। काय तुमचं सरकार आल्याच्यानंतर नळदुर्गकरांचं स्वप्नाचं कसं? नळदुर्गचा विकास, नळदुर्ग तालुका व्हावा यासाठी आम्ही अजितदादाकडे हे शब्द टाकणार आणि 100% आम्हाला खात्री आहे की अजितदादा येणाऱ्या डिलिमिटेशन कमिटीमध्ये नवीन जे तालुका आले 87 तालुके जवळपास अंदाजे, त्याच्यामध्ये नळदुर्ग तालुका हा झाल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही नगरपालिका निवडून आणून पहिला ठराव जर आमचा घेतला जाईल तो नळदुर्ग तालुक्यासाठी राहील आणि नळदुर्गच्या विकासासाठी राहील, त्याच्यासाठी आम्ही वचनबद्ध आणि कटिबद्ध आहोत। काँग्रेस पक्ष हा सेपरेट लढायचा आहे, आम्हाला कुठल्याही युती विना लढायचा आहे। दादाने म्हणली की तुमची ताकद आहे, तुम्ही लढा, मी सबंध ताकदीनिशी तुमच्या मागे आहे आणि त्या दादाचा असा आहे, दादा हे कामाचे माणूस आहेत। दादा नेहमी म्हणतात की मी कामाचा माणूस आहे आणि शब्दाचा पक्का आहे, एकच वादा अजित दादाने सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी तोडलं आणि परवाच आम्हाला 16 तारखेला जाऊ संजयजी 16 तारखेला आपल्याला सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे EB फॉर्म आम्हाला देण्यात आले आणि आम्ही 17 तारखेला सर्व फॉर्म भरले। आज छाननीनंतर सर्वच्या सर्व फॉर्म आमच्या जसे तशा राहिले, त्याच्यामध्ये 1 नगराध्यक्ष आणि 20 नगरसेवक आणि दादाच्या ह्या विश्वासाला कुठेही आम्ही तडा येऊ देणार नाही आणि दादाला या ठिकाणची नळदुर्ग नगरपालिका हे पूर्ण बहुमताने आणून या ठिकाणी दादाला आम्ही तोफा म्हणून त्या ठिकाणी त्यांनी महाराष्ट्रामध्ये देणार आहोत। एकंदरीत अशा पद्धती जे आहे राजकीय समीकरण जोडून आले। नुकतंच या ठिकाणी भाजपला रामराम करत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला, काय एकंदरीत वाटत होतं, कशामुळे ही खंत व्यक्त होती आणि काय एकंदरीत तुमचं विजन होता? सर्वप्रथम मी आपले आभार मानतो की जेव्हा आपण स्वतः आम्हाला 2-3 वेळेस संपर्क साधून की आपलं मत आपण व्यक्त करावं असं आवाहन केलं। अध्यक्ष म्हणून पण मला उमेदवारी देण्याची त्यांनी जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही। जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचा पूर्णपणे आभार मानतो आणि दाखवलेल्या विश्वासाला तडा देणार नाही हेही त्या ठिकाणी ग्वाही देतो। आणि आज जे मी पूर्ण एक नगराध्यक्ष व 20 मेंबर आपल्या समोर मी जनतेसमोर घेऊन येत आहे राष्ट्रवादीच्या माध्यमातून, घड्याच्या माध्यमातून, आणि इथला इतिहास आहे। नळदुर्गकरांची जनता हे राष्ट्रवादीच्या घड्याला मानणारा वर्ग आहे, प्रेम करणारा वर्ग आहे। अजितदादा असेल त्यांच्यावर प्रेम करणारा वर्ग या ठिकाणी गेल्या मागच्या 20 वर्षाचा टर्म पाहिला तर राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले अनेक इथं मान्यवर आहेत, म्हणून इथला प्रचंड चाहता हा राष्ट्रवादीचा आहे आणि त्या अनुषंगाने याही वेळेस आम्हाला प्रचंड मतानं नगराध्यक्षपदी आणि आमच्या 20 मेंबरला इथं निवडून देतील त्या विश्वासाच्या जोरावर आम्ही आज जनतेसमोर जात आहोत। आणि बोला, शहराच्या विकासासाठी काय महत्वाचं विजन तुमचं असणार आहे? मेन सर्वात महत्वाचा आहे शहराचा विकास, आणि विकास करण्यासाठी शहर शांत असावं लागतं, शहर समाधानी असावं लागतं। नळदुर्ग शहर एक आपण पाहतो पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून एक वातावरण असलेलं, तणावग्रस्त असलेलं शहर म्हणून संबोधलं जातं।
त्यांच्या पोलीस डायरीमध्ये लाल अक्षरानं लिहिलेलं हे शहर आहे. तर सर्वप्रथम माझं विजन असेल की मी हे लाल अक्षर मिटवण्याचा प्रयत्न करेन आणि आमच्या सर्व मुस्लिम बांधवांना, मुस्लिम नगरसेवकांना, मुस्लिमच्या सर्व नेत्यांना, वरिष्ठ नेत्यांना, हिंदूच्या सर्व नेत्यांना समोर घेऊन, सोबत घेऊन, विश्वासात घेऊन हा लाल अक्षरातला शहर हे मी काढण्याचा माझा 100% प्रयत्न राहणार आहे आणि मी करून दाखवणारच. गाव शांत राहिलं तर विकास होतोय. म्हणून पुढे विकासाचा दृष्टिकोन घेऊन मी काम करणार आहे. भविष्यात समजा विरोधक जरी असले तर त्यांना विरोधक न म्हणता एक सहकारी म्हणून विकासात त्यांना सामावून घेऊन, त्यांना सोबत घेऊन काम करण्याची इच्छा मी या ठिकाणी व्यक्त करत आहे. आणि ह्यासाठी आज गावाची परिस्थिती फार बेकार झालेली आहे. रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. पाण्याचा प्रश्न तुम्हाला माहिती आहे. ज्या पाण्याच्या प्रश्नावर एकदा मागे सत्ता मिळवली होती त्यांच्या काळातही पाण्याचा प्रश्न मिटला नाही आणि पुन्हा नंतर प्रशासन आलं आणि प्रशासनाच्या काळातही पाण्याचा प्रश्न मिटला नाही. आज जिकडे तिकडे 15 दिवसानंतर उशाला पाणी असून पण घशाला कोरड आहे आणि 15 दिवसानंतर 14 दिवसानंतर आज नवदुर्गकरांना पाणी मिळतं. ही एक दुर्दैवाची गोष्ट आहे. आमचं विजन राहणार आहे, आम्ही निवडून आले की दररोज पाणी आम्ही ह्या ठिकाणी नवदुर्गकरांना देऊ. हे निश्चित सांगतो, ह्या ठिकाणी मी आवर्जून सांगतो. कारण पाणी प्रश्न हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. पाणी प्रश्न हा प्रत्येक नागरिकाशी जोडलेला प्रश्न आहे, जीवनाशी निगडीत असलेला प्रश्न आहे. आणि त्या प्रश्नालाच पहिला आम्ही प्रामुख्याने हात घालून तुम्हाला सांगतो की दररोज पाणी कसं मिळेल ह्यासाठीच आम्ही इथं प्रयत्नशील राहणार आहे. एकंदरीत कुठेतरी आदर्श गाव म्हणून नळदुर्गची ओळख निर्माण होईल असं या ठिकाणी जे आहे त्यांचा संकल्प पाहायला मिळतोय. खूप मोठा तुमच्या समोर तगडा आव्हान आहे. कुठेतरी एकीकडे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार, एकीकडे काँग्रेसचे उमेदवार आहेत. कसं बनतंय? आव्हान काहीच नाही. हे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे. निश्चितच तुम्ही म्हणल्यासारखं प्रचंड आव्हान पैशाचं आहे, माणसांचं नाही. जनता माझ्या सोबत आहे, सामान्य नागरिक माझ्या सोबत आहे. त्यांना माहित आहे इथं 24 तास मी 25 वर्ष झालं राजकारण करतोय नळदुर्ग शहरामध्ये. तर 24 तास मी उपलब्ध आहे, नळदुर्गच्या सुखदुःखात उपलब्ध आहे. नळदुर्गच्या कुठल्याही गोष्टीमध्ये प्रामुख्याने मी पुढाकार घेऊन काम करतो. आणि आतापर्यंत जर तुम्ही पाहिलात तर आज जे माझ्या सोबतचे उमेदवार आहेत हे कुठं कधीही दिसले नाहीत. मग आज अचानकच तुम्ही नळदुर्गकरांसाठी काय भूमिका म्हणून तुम्ही समोर येणार आहेत हा प्रश्न या ठिकाणी मांडायचा प्रश्न पडलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने नळदुर्गकरांसाठी किती जरी प्रचंड व्यक्ती ह्या ठिकाणी पैसा घेऊन आला तरी मला नळदुर्गकरांवर विश्वास आहे की त्यांनी जनसामान्यातला माणूस म्हणून जे माझ्याकडे पाहतात, मी सामान्य कार्यकर्ते म्हणून जे माझ्याकडे पाहतात, काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून माझ्याकडे पाहतात आणि ते माझ्या पाठीशी भक्कमपणे उभा राहून मला व माझ्या पूर्ण पॅनलला विजय करतील एवढा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. धनशक्ती विरोधात जनशक्तीची लढाई असल्याचं बोललं जात आहे. नक्कीच राष्ट्रवादीमध्ये बघितलं तर पोकळी निर्माण झाली होती. कसं हे भरून करण्याचा आपल्या माध्यमातून प्रयत्न केले गेले, काय एकंदरीत कसं घडतं? हे सर्व शफीभाई शेख यांचा आशीर्वाद आहे. त्यांच्या प्रयत्नाला आणि बाकीच्या ग्राउंड लेवलवरती जे आहेत आम्ही आमच्या कार्याला आम्ही जी ही दिली, चालना दिली, त्याच्यातून आम्हाला ही जनतेचा साथ मिळालेला आहे आज. आणि तेच विकासाच्या ध्येयाने आम्ही जे आहे पुढे जाणार आहात. आणि 20 उमेदवार आणि नगराध्यक्ष आमचे निवडून येतील ही मला नक्कीच खात्री आहे. अशा पद्धतीने जे आहे राष्ट्रवादी शरद अजित पवार गटांची जे आहे संकल्प आपण ऐकले, विजन ऐकले, अशा पद्धतीने ज्या विरोधकांना टोला देखील ऐकला. आता नक्कीच या ठिकाणी नळदुर्ग नगरपालिकेच्या या निवडणुकामध्ये रंगीत तालीम या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित चव्हाणसह आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव.